हाय एव्हरीवन, मी आज शेअर करते हाय पोरोसिटी हेअर केअर रुटीन. हेअर ऑइलिंग पासून हेअर वॉश पर्यंत सगळं काही. याने तुमचे केस होतील हेल्दी, मॅनेजेबल आणि स्ट्रॉंग. आता तुम्हा काही लोकांना वाटेल की लो पोरोसिटी आणि हाय पोरोसिटीचे रुटीन तर सेमच आहे, बट दॅट्स द ट्विस्टेड पॉइंट. तुम्ही थोडं लक्ष देऊन बघाल तर समजेल नेमका डिफरन्स काय आहे ते. तुमचे केस हाय पोरोसिटीचे असतील आणि लगेच ड्राय, डॅमेज, रफ होतात, केसांना फाटाही लवकर येतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार. चला व्हिडिओ स्टार्ट करूया वेळ वाया न घालवता. चला आधी पाहूया हाय पोरोसिटीचे केस नेमके कसे असतात आणि कोणते असतात. जर का हेअर वॉश नंतर तुमचे केस लगेच सुकत असतील तर तुमचे केस हाय पोरोसिटीचे आहेत. जर सिरम, शॅम्पू, ऑइल लावूनही तुमचे केस लगेच ड्राय, फ्रीझी होत असतील, कॉंग्रॅट्स, यू आर अ हाय पोरोसिटी हेअर गर्ली. तुम्हाला जर सारख्या लगेच केसांना फाट्या फुटत असतील, तुमचे केस हाय पोरोसिटीचे आहेत. तुम्हाला जर हेअर पोरोसिटी बद्दल माहिती हवी असेल तर मी लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला हेअर कोम करून घ्यायचे चांगल्या पद्धतीने. आणि कोम करताना नेहमी केसांच्या बॉटम पासून सुरुवात करायची, नंतर मग वर कोम करायचा आहे. अशा पद्धतीने कोम्बिंग केल्या तर केस कमी तुटतात आणि गुंता इझिली निघतो. आणि हेअर कोम करताना नीम वुडन कोंबच यूज करायचा. नीम वुडन कोंब केसांना चांगल्या प्रकारे क्लीन करायला मदत करते. तुमच्या स्काल्प मध्ये जेवढा पण इन्फेक्शन असेल ते रिमूव्ह करायला हेल्प करते. याने हेअर ब्रेकेज कमी होते आणि फ्रिक्शन ज्यादा क्रिएट होत नाही. सो वुडन कोंब इज मस्ट इन हेअर केअर. हेअर कोम केला, आता नेक्स्ट स्टेप इज अ हेअर ऑइलिंग. हाय पोरोसिटी हेअरला सूट होतात थिक ऑइल्स लाईक कॅस्टर ऑइल, मस्टर्ड ऑइल, कोकोनट ऑइल. मी इथे घेते कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल आणि काही थेंब रोजमरी ऑइलचे. हे डायरेक्टली आपण केसांवर नाही लावू शकत. आधी ते डबल बॉइलिंग मेथडने ते बॉईल करायचं. सो हे तिन्ही ऑइल ब्लेंड होतील. कोकोनट ऑइल मध्ये फॅटी ऍसिड असतात जे हेअर शाफ्टला पेनिट्रेट करतात, हेअर मॉइश्चराइज करतात आणि हेअर ब्रेकेज रिड्यूस करतात. कॅस्टर ऑइल केसांमध्ये मॉइश्चर लॉक करते आणि रोजमरी ऑइल हेअर ग्रोथ प्रमोट करते. हे हलकं गरम करायचं आणि आपल्या हाताच्या बोटाने रूट्स पासून पूर्ण लेंथवर अप्लाय करायचं. नखांचा वापर करायचा नाही. हाताच्या बोटाने जेंटली हेअर ऑइलिंग करायचं. हॉट ऑइल हीट थेरपीचे खूप सारे फायदे असतात. जसं स्काल्प खूप ड्राय असतो तर ते क्युटिकलला सील करते, मॉइश्चराइज करते, हेअर फॉलिकल मध्ये जीव येतो. ऑइल चांगल्या प्रकारे स्काल्पवर आणि पूर्ण लेंथवर लावायचं आहे. हॉट ऑइल ट्रीटमेंटने हेअर ग्रोथ प्रमोट होते. हाय पोरोसिटी वाले 1 ते 1.5 तास पुरेसा आहे ऑइल केसांवर ठेवायला. हेअर ऑइलिंग नंतर स्काल्प मसाज करायचा. तुम्ही हाताने करू शकता. इथे मी वापरते स्काल्प मसाजर. याने ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होते आणि हेअर ग्रोथ प्रमोट होते. स्काल्प मसाजरमुळे आपण जे ऑइल लावलं आहे ते चांगल्या प्रकारे स्काल्प मध्ये पेनिट्रेट होते आणि हेअर फॉल रिड्यूस होतो. स्काल्प मसाजरचे जे ब्रिसल्स आहेत ते स्काल्पला चांगल्या प्रकारे पेनिट्रेट करतात. स्काल्प मसाजरने मी 10 ते 15 मिनिट मसाज करतेय. केस धुताना केस आधी चांगल्या प्रकारे ओले करून घ्यायचेत आणि हाय पोरोसिटी हेअरना सल्फेट फ्री शॅम्पू सूट होतात. सो इथे लोरियलचा शॅम्पू यूज करतेय. मेक शुअर की शॅम्पू आधी डायल्यूट करायचा, नंतर स्काल्पवर अप्लाय करायचा. हाय पोरोसिटी हेअर मध्ये जास्त शॅम्पू यूज केला तर हेअर ड्राय होता. सो आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू वापरायचा. आता रिन्स ऑफ करतेय पाण्याने. नंतर मी कंडिशनर लोरियलचाच यूज करतेय. कंडिशनर केसांना मॉइश्चर देतो आणि मॉइश्चर लॉक करायला मदत करतो. कंडिशनर ओनली लेंथवर अप्लाय करायचा. स्काल्पवर अप्लाय केला तर स्काल्प ड्राय, फ्रीझी, ग्रीसी होतो आणि खाज खूप होते. नंतर मी केस चांगल्या प्रकारे वॉश करून घेते आणि महत्वाचं इथे ल्युकवॉर्म वॉटर यूज करायचं. हॉट वॉटर यूज केला तर क्युटिकल अजून ओपन होतात आणि केस ड्राय, डॅमेज होतात आणि हेअर ब्रेकेज खूप जास्त होते. डीप कंडिशनिंग साठी आपण तयार करणार आहे DIY हाय पोरोसिटी हेअर मास्क. मी असा हेअर मास्क सांगतेय जो तुमचे ड्राय, फ्रीझी आणि हाय पोरोसिटी केसांसाठी भन्नाट मास्क असणार आहे. 2 चमचा दही. दही मध्ये लॅक्टिक ऍसिड असतो जो केसांच्या स्काल्पमध्ये प्रोडक्ट बिल्डअप असतो तो क्लीन करते. त्यात प्रोटीन असतं जे पोरस गॅप भरायला मदत करते. दही केसांना मऊ, स्मूथ आणि मॅनेजेबल बनवते. 1 चमचा ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा केसात ओलावा टिकवून ठेवतो, स्काल्प शांत करतो, इचीनेस कमी करतो, क्युटिकल सील करून मॉइश्चर लॉक करतो. 1 चम्मच दही केसांना शाईन देतो आणि फ्रीज कमी करतो. हे सगळं ब्लेंड करायचं आणि हा हेअर मास्क स्काल्पवर आणि लेंथवर पूर्ण अप्लाय करायचा. हलक्या हाताने मसाज करायचा. हे हेअर मास्क मी 40 मिनिट ठेवते. तसंच ठेवला आणि नंतर थंड पाण्याने पुन्हा हेअर वॉश केला. हे मास्क प्रोटीन प्लस मॉइश्चर दोन्ही बॅलन्स करते. केस नेहमी मायक्रोफायबर टॉवेलने सुकवायचे आहेत. याने केस लवकर ड्राय होतात. मायक्रोफायबर टॉवेल यूज नाही केला तर केस सुकायला टाइम लागतो. केस सुकल्यानंतर लेंथला सिरम या ऑइल अप्लाय करायचा आहे. ऑइल आपल्याला लाईट वेट ऑइलच घ्यायचा आहे. त्याने केस चिकट होत नाहीत. इथे मी जोजोबा ऑइल अप्लाय करते हेअर लेंथवर. मी खूप टाइम पासून हेच ऑइल लेंथवर अप्लाय करते. याने केसांवर मॉइश्चर लॉक होते आणि केस फ्रीज फ्री राहतात. हे हाय पोरोसिटी हेअर केअर रुटीन तुम्ही आठवड्यातून 2 वेळा फॉलो करू शकता. आणि या सगळ्यांसोबत तुम्हाला इनर हेल्थवर पण फोकस करायचा आहे. तुम्ही इनर हेल्थवर चांगली फोकस नाही केलं या तुमची इनर हेल्थ चांगली नसेल तर बाहेरून खूप सारे रेमेडीज वापरले तरी तुम्हाला काहीच फरक नाही पडणार. सो इनर हेल्थ आणि आउटर हेल्थ बोथ आर इम्पॉर्टंट. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.